त्यासाठी वांगी अशी चिरून घेतली, अशी मध्ये 4 काप करून घेतले, पाणी टाकलं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि ती 10 मिनटं बाजूला ठेवायची. आता वाटण्यासाठी मसाला घ्यायचा आपल्याला, खोबरं, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक हे वाटून घ्यायचं आपण. नंतर फोडणीसाठी हे घेतलं आहे, राई, लसूण आणि कढीपत्ता आणि 2 टोमॅटो घेतले त्यामध्ये टाकायला भाजीमध्ये. आता आपण हे वाटून घेऊ. आता घरगुती आपण मसाला घेतला आहे, त्याच्यात मीठ टाकलं, हा गरम मसाला घरगुतीच आहे, हळद घेतली थोडी आणि हे वाटण आपण मगाशी केलं होतं ना, खोबरं, परत अद्रक, लसूण आणि कोथिंबीर हे असं वाटण करून घेतलं होतं. आता ते वाटण याच्यात थोडंसं टाकायचं, हा मिक्स करायचा आणि वांगी भरायची. वांग्यामध्ये हे भरून घ्यायचं वाटण सगळं मिक्स करून. आता गॅसवर कुकर ठेवला आहे, त्याच्यात फोडणीची तयारी करायची. प्रथम राई टाकायची, लसूण टाकायचा, कढीपत्ता टाकला, परतून घ्यायचं. हे चांगलं परतून घ्यायचं. त्याच्यावर टोमॅटो टाकायचा, टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे. त्याच्यावर आता वांगी टाकायची, वांग्यात मसाला भरला ती वांगी टाकायची. मीठ आपण मग मसाल्यामध्ये घेतलेलं आहे, मीठ टाकायचं. आता जरा असेल थोडं कमी तुमचं बघा, तुमच्या हिशोबाने तुम्ही टाका. बाजूला गरम पाणी करून ठेवलं होतं, ते गरम पाण्याचं ओतायचं. पण हे वाटण अजून आहे ना, हे वाटणसुद्धा टाकायचं त्याच्यात 2-3 चमचेच वाटण टाकलं तरी. आता याच्यात हे वाटण टाकायचं, सगळं परतून घ्यायचं. गरम पाणी थोडं टाकायचं. आणि कुकरची शिट्टी लावून घ्यायची. कुकरला लावून घ्यायचं आपण. आता 5 मिनटात 2 शिट्ट्या होतील. 5 मिनटं लागेल एकाच शिट्टीला. 2 शिट्ट्या झाल्या का गॅस बंद करायचा, थोडं थंड होऊ द्यायचं आणि मग आपण झाकण खोलू. आता कुकर थंड झालंय, आता आपण उघडूया. सुंदर भाजी होते. 2 शिट्ट्यामध्ये झाली भाजी. आता आपण जेवण वाढून घेऊया. या जेवायला.